हरि हरि जय जय राम राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय Hare
सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे उभ्या गाऊ प्रभुके तू येणे बा विठ्ठला म्हणा तू उभ्या गाऊ प्रभुके तू येणे बा विठ्ठला जीव जीव दोरी गुंडे गे प्रपंचाचे रेटे गे जीव जीव दोरी गुंडे गे प्रपंचाचे रेटे गे दोरी गुंडे गे प्रपंचाचे रेटे गे दोरी गुंडे गे प्रपंचाचे रेटे गे रामदेवाची बोले गे तू येणे बा विठ्ठला बाजी बोले गे तू येणे बा विठ्ठला सासू आणि सासरा वीर तू विसरा आणि सासरा वीर तू विसरा उभ्या गाऊ म्हातारा तू येणे बा विठ्ठला उभ्या गाऊ म्हातारा तू येणे बा विठ्ठला बारा सोळा कडाणी अवघा कामिनी बारा सोळा कडाणी अवघा कामिनी उभ्या गाऊ बैठुनी तू येणे बा विठ्ठला उभ्या गाऊ बैठुनी तू येणे बा विठ्ठला प्रपंचाला खालीले विठ्ठला वरिले प्रपंचाला खालीले विठ्ठला वरिले सासुपुरी नेले तू येणे बा विठ्ठला सासुपुरी नेले तू येणे बा विठ्ठला सासुच्या अंगण ठेविले पुण्यव्या वरिले सासुच्या अंगण ठेविले पुण्यव्या वरिले सासुपुरी नेले तू येणे बा विठ्ठला बाप उठून गेले तू येणे बा विठ्ठला बाप उठून गेले तू येणे बा विठ्ठला बाप उठून गेले तू येणे बा विठ्ठला कधी नसत नाहीला कीर्ती माझे राहिला कधी नसत नाहीला कीर्ती राहिला कधी नसत नाहीला कीर्ती माझे राहिला थोडा राम बोलिला तू येणे बा विठ्ठला राम बोलिला तू येणे बा थोडा राम बोलिला तू येणे बा विठ्ठला राम बोलिला तू येणे बा तू येणे बा विठ्ठला
सुंदर माझे जाते गे फिरते गवते गे सुंदर माझे जाते गे फिरते गवते गे सुंदर माझे जाते गे फिरते गवते सुंदर माझे जाते गे सुंदर माझे जाते गे फिरते गवते सुंदर माझे जाते गे फिरते गवते सुंदर माझे जाते गे फिरते गवते सुंदर माझे जाते फिरते
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पुण्डलीकवरदाहरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के जय। माऊली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणे माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावी जवळी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंतु चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदराधा ऐशियाचा बंद करा। ऐशियाचा पदर धरा जेडे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो
भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांना, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. देव कुणाकुणाला आवडतो हात वर करा बरं. वा. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा हात वर करा. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं हात वर करा. प्रश्न कळून सुद्धा ज्याने ज्याने हात वर केलेले आहेत ती संसाराला वैताग गेलेली आहेत. देवा नेर बाबा लवकर. आजच्या कीर्तनाचं औचित्य खूप वेगळं आहे. कैलासवासी श्री बाबा भगवान ठोंबरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आजची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली. जो आलाय तो जाणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे. त्या कायद्यात तुम्ही आम्ही बदल करू शकत नाही. काय मंडळींना प्रश्न असा निर्माण होतो, आम्ही आयुष्यभर परमार्थ केला, गळ्यात माळ घातली, वाऱ्या केल्या, दिंडीतनं चालत गेलो, उपास तापास केले, व्रत केले, दान धर्म केलं, एवढं सगळं केलं, मग देवानं मरण कशाला दिले नाही का? एवढं करून बी जर काय पदरात पडत नसेल आणि मरण जर आमचं चुकत नसेल तर काय अर्थ आहे? एक गोष्ट सांगू, जिथं उत्पत्ती तिथं नाश हा निसर्गाचा नियम आहे आणि हा भगवंतानं केलेला कायदा आहे. इहलोकीचे कायदे मोडले तरी 200-500 रुपये देऊन आपण तो कायदा मिटवता येतो, पण परमात्म्याचा कायदा मिटवता येत नाही, कारण परमात्मा सुद्धा त्या कायद्यात राहतो. भगवान श्रीकृष्ण सगुण रूपात जन्मात, ए बाबा ते लहान लेकर बसवा खाली. भगवान श्रीकृष्ण सगुण रूपात जन्माला आले, त्यांनाही हा देह ठेवावा लागला. ज्या अर्थी देहात प्रभू रामचंद्र आले त्या अर्थी त्यांनाही वनवास भोगावा लागला. प्रारब्ध चुकलं का? जिथं जिथं मनुष्य देह धारण केलेलं आहे तिथं प्रारब्ध चुकलेलं नाही. प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात आणि भोगून झाल्यानंतर या जन्मी केलेले जे कर्म आहे त्या कर्माचं प्रारब्ध पुढच्या जन्मी भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. उपतेते नासे नासते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळाचा काटा जसा अखंड फिरत राहतो तसं जन्म मरणाचं हे जे चक्र आहे हे अखंड फिरत राहतं, थांबत नाही. संत चोखामेळा, पावला पावलाला पांडुरंगाच्या स्मरणाशिवाय राहत नव्हते. प्रत्येक घास खाताना पांडुरंगाच्या नावाशिवाय घास खात नव्हते. प्रत्येक कर्म करत असताना पांडुरंगाला साक्षीत्वानं ठेवूनच कर्म करत होते. म्हणजे बसता उठता खाता पिता नवे नवे अखंड श्वास जर नामरूपात चोखामेळ्याला खर्च केला असला तर चोखामेळाचा जो अंत झाला, चोखामेळाचा जो शेवट झाला तो कसा झाला माहित आहे? मंगळवेढा ठिकाणी असलेला जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या शेजारून चोखामेळा निघाले होते काय कामानिमित्त, आणि चालत असताना त्या किल्ल्याची भिंत ढासळली आणि चोखामेळा त्या भिंतीखाली चिरडून मेले. तत्काळ काय म्हटले काय उपयोग आहे देवाचं नाव घेऊन, मरण कसलं आलं बघितलं का? असं असते बी, त्यापेक्षा आम्ही बरं नाही बी खाऊन पिऊन मेलेलं नाही का? एवढं देव केला, चोखामेळाचा जीव वाचवता आला नाही देवाना. बरोबर आहे. तुम्हाला
जीवाला पडलेला हाच प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. आयुष्यभर परमार्थ केला, जीवाचं रान केलं, वाऱ्या केल्या, तीर्थाटनं केली, जेवणावळ्या घातल्या, उपास तपास केलं, व्रत केलं, सगळं केलं. काय म्हणले मरताना कसं मेलं बघितलं का? भगवंतानं केलेला कायदा आहे. ज्या भगवंतानं करांगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला ना करांगळीवरती, त्या भगवंताला किल्ल्याची भिंत थटवायला किती वेळ लागणार आहे? किल्ल्याची भिंत अडवायला किती वेळ? काहीच वेळ लागणार नाही. पण त्यावेळी जर चोखामेळ्याच्या प्रारंभात मृत्यू लिहिला असेल कायद्यानं आणि भगवंताने जर तो जर अडवला तर भगवंतानंच कायदा मोडल्यासारखा आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. कायद्यात तुम्ही मी आहोत. प्रत्येकाला श्वास वाटून दिलेत. श्वास पूर्ण झाला, शेवटचा श्वास पूर्ण झाला की हा देह इथं ठेवावाच लागतो. कोणी घेऊन जात नाही. भूमिका समजून घ्या. जाणं प्रत्येकाला आहे, पण जाण्यातली भूमिका लक्षात ठेवा. हा देह ठेवताना कोण टाचा घासून ठेवतो, हा प्राण सोडताना कोण सहज प्राण सोडतो. जाण्यातले फरक आहे. आणि खरं सांगू की भावंडांनो, आपण सुज्ञ आहोत, आपण ज्ञानी आहोत. परमार्थ हा श्रीमंती उपभोगण्यासाठी नाही, परमार्थ हा सुख उपभोगण्यासाठी नाही, परमार्थ हा मजल्यावर मजली चढवण्यासाठी नाही, परमार्थ हा वर्षाला घरचं फर्निचर बदलण्यासाठी नाही, तर परमार्थ हा शेवटाचा दिवस गोड होण्यासाठी आहे. शेवटचा दिवस आमचा गोड होण्यासाठी आहे. कारण सांगू, आपल्या सर्व जन्माचं सार शेवटच्या दिवशी लक्षात येतं. जाणं कसं आहे याच्यावरती त्याच्या जन्माचं सावर अवलंबून आहे. भूमिका समजून घ्या. संत महात्म्याने आयुष्यभर जो परमार्थ केला ना, तो परमार्थ प्रसिद्धीसाठी, लौकिकेसाठी, पैशासाठी आणि श्रीमंतीसाठी केला नाही. तो कशासाठी केला? याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याचसाठी केला होता अट्टहास. तुकोबराने आयुष्य परमार्थात वेचलं. अहर्निशी सदा परमार्थ का करावा? त्याचंच उत्तर याच अभंगात सांगितलं. शेवटचा दिस, आमचा शेवटचा श्वास भगवंतमय झाला. बघा, मी नेहमी सांगत असतो, परमार्थ हा अंतकाळ साधण्यासाठी आहे. आम्हाला अंतकाळ साधता आला पाहिजे.
जीवनाचं जे खरं सत्य आहे ते सत्य म्हणजे जाणं. येण्याचं काय आमच्या हातात नसतं, आम्ही येत असतो. पण आल्यानंतरचे जे जाणं आहे, त्या जाण्याची भीती आमच्या उरात आहे, जी धडकी आहे. कोणाकोणाला मरण आवडतो? मरण कोणाला आवडतं? कोणालाच आवडत नाही. पण ज्याला मरण आवडतं त्याचं मरण सोपं झालं. भूमिका लक्षात घ्या. प्रत्येक पावलाला ज्यावेळेला आम्ही मरणाची आठवण काढू ना त्यावेळेला आमचं मरण सोपं होत जात. आम्ही मरतोय पण जगण्याच्या अपेक्षेनं मरतोय. प्रत्येक पावलाला तुम्हाला मला वाटतं आम्ही जगतोय पण आम्ही जगत नाही, आम्ही मरत असतो. हे ज्याच्या लक्षात आलं तो खरा जगतोय. आणि जो जगायच्या अपेक्षेने जगतोय ना तो क्षणाक्षणाला मरतोय. भूमिका समजून घ्या. का क्षणाक्षणाला मरतोय माहित आहे? तो राहतोय वर्तमानात आणि जगतोय भविष्यात. म्हणजे आमचं वर्तमान मरणातच चाललंय ना. वर्तमानाबद्दल तुम्ही आम्ही अनभिज्ञ आहे, वर्तमानाबद्दल तुम्ही मी अजाण आहे. जगतोय मी भविष्यात. उद्या हे करायचंय, ते करायचंय, अमकं करायचंय, तमकं करायचंय. पण कधी करायचंय? उद्या करायचंय. म्हणून आजचा क्षण न क्षण आमचा वाया चाललाय. याला म्हणतात मृत्यू. आम्ही सेकंदानं, मिनिटानं, तासानं, दिवसानं, आठवड्यानं, महिन्यानं, वर्षानं मरतोय. मरणाच्या प्रोसेस मध्ये तुम्ही आम्ही जगत नाही. आम्ही का जगत नाही ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. मृत्यू देहाला आहे आणि अजन्मत आत्म्याला आहे. आम्ही जर आत्मस्वरूपाला चकटून राहिलो तर भूमिका समजून घ्या. आम्ही आत्मस्वरूपाला चकटून राहिलो तर आत्म्याला ज्या अर्थी मरण नाही त्या अर्थी तुम्हाला मरण अजिबात नाही. पण आम्ही शरीराला जर चकटून राहिलो तर शरीराला मरण आहे, त्यामुळे तुम्हाला मरण आहे. विठाल मरतोय ना आम्ही का जगतोय? आमची मरणाची प्रोसेस कधीच सुरू झालेली आहे. आईच्या उदरातून बाहेर आलो आणि मरणाची प्रोसेस सुरू झाली. तो एक सर्कल आहे, तो एक राऊंड आहे. लक्षात ठेवा. त्या प्रोसेस मध्ये तुम्ही आम्ही आहे. आणि ती प्रोसेस पूर्ण कधी होते, सुरू कधी होते ते आधी ऐकूया. सुरू होते आईच्या उदरातून बाहेर जन्माला आल्याबरोबर पहिला श्वास घेतो तेव्हापासून मृत्यूची प्रोसेस सुरू होते. आणि प्रोसेस पूर्ण कधी होते? ज्या वेळेला या देहातून अखेरचा श्वास जातो त्यावेळेला प्रोसेस पूर्ण होते. आता आतापर्यंत घेतलेले जे श्वास आहेत ना ते श्वास वजाबाकीत नोंद करा. वजा करा. ते सुरुवातीचंच वाक्य वापरले मी. काय वाक्य वापरले? भगवंतानं प्रत्येकाला श्वास वाटून दिलेला आहे. आतापर्यंतचा श्वास वाया गेला. इथून पुढचा श्वास जर कायम ठेवायचा असेल तर सावधानता अत्यंत महत्वाची आहे. भूमिका समजून घ्या. एक राजा होता. मनाचं कांदू नाही का, बेफिकीर होता. श्रीमंती होती, ऐश्वराम नाही का. एके दिवशी राजाच्या स्वप्नामध्ये पहाटे पहाटे मृत्यू आला स्वप्नात. आणि तो राजाला म्हणाला, राजा आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे. ठिकाण तू ठरव. आणि तो मृत्यू निघून गेला. राजाला पहाटे पहाटे दरदरून घाम आला. ताडकन उठला. हो, मृत्यू कळाल्यावर उठणार बी कोणी बी नाही का. मृत्यूचं सत्यच असं आहे की त्याच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. महाराज समजा तुम्हाला कळालं की 3 दिवसात तुम्ही मरणार आहात, भिऊ नका. आपलं उदाहरण देतो. तुम्ही मरणार आहात असं कळा. तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाल का? बंगला बांधायला घ्याल? मौल्यांना तुम्हाला कोणी सांगितलं ह्या आठवड्यात तुम्ही मरणार आहे? सोनाराच्या दुकानात जाल, कसं आहे सोनं का? अहो कसलं काय घेऊन बसलाय? मृत्यू पुढं सगळं फोल आहे, सगळं व्यर्थ आहे हे लक्षात येतं.
मी मगाशी एक वाक्य वापरलं होतं, मृत्यू डोळ्यासमोर ठेवून जो वाटचाल करतो ना तो खऱ्या अर्थानं जगतो. का जगतो माहित आहे? क्षणाचं आणि क्षणाचं त्याला किंमत कळते. भूमिका समजून घ्या. सोन्या नाण्याची काय किंमत विचारत बसलाय? क्षणाक्षणाची किंमत कळते. राजाला दरदरून घाम आला, राजाला दरबार भरवला, राजाने सगळ्यांना बोलवलं, प्रधानजी, सेनापती, हो संचालक बोडी सगळे बोलवली. घडलेला प्रसंग सांगितला. म्हणले महाराज गड्यानो, आज सकाळी माझ्या स्वप्नात मृत्यू आला. तो म्हणालाय आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव, काय करूया सांगा. तास 2 तासाच्या सल्ला मसलतीनंतर प्रधानजी म्हणाला, महाराज एक काम करा, हे जागा सोडा तरच तुम्ही मृत्यूपासून वाचाल, ही जागा सोडा. सगळ्यांचं राजानं ऐकलं आणि ती जागा सोडली, सगळं तिथं टाकलं आणि जे पळायला लागला कुणापासून वाचण्यासाठी? मोठ्यानं बोला. मृत्यूपासून वाचण्यासाठी पळायला लागला. पळता 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 200 किलोमीटर पळाला दिवसात. डॉक्टर जर आम्हाला म्हटले 4 किलोमीटर दररोज जरा चाला, चालतो का मी? का? आम्हाला माहित नसतं ना मृत्यू आहे पुढं. राजाला कळालाय मृत्यू आहे पुढं, नुसतंच पळत होतं वाचण्यासाठी. 200 किलोमीटर पळालं. तिने सांज झाली, सुंदर बाग दिसली. बागेत एक दगडी खुर्ची होती, बाकडा होता. त्या बाकड्यावर जाऊन बसलं, सुस्कारा सोडला, वाचलो बाबा. आणि डोळे उघडले. जसे डोळे उघडले तसा पुढं दत्त म्हणून मृत्यू हजर. राजा म्हटला, गड्या तुझ्यासाठी मी म्हटले तुला घेऊन 200 किलोमीटर पुढे इथपर्यंत आलोय, इथपर्यंत मी माझ्या पिच्च्याला का सोडला नाहीस? असं काय केले मी? का आलास तू इथपर्यंत? राजाला इतकं सुंदर मृत्यूनं उत्तर दिलं. हो, त्या काळानं उत्तर दिलं, बाबा रे तुला मी काय म्हणलं होतो, आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव. आता 200 किलोमीटर पळत येऊन हे ठिकाण तू निवडलेस, त्याला मी काय करू? येणार मी, हो कीर्तनात येणार, भजनात येणार, ट्रॅक्टर चालवताना येणार, वाहन चालवताना येणार, चालताना येणार, खाताना येणार, पिताना येणार, बाथरूम मध्ये येणार, संडास मध्ये येणार, कुठे बी येईल, कुठे बी येईल. ठिकाण तू ठरवतोयस, कुठे बी गाठतो बर का तू. भूमिका समजून घ्या. गाठतो कुठेही, ठिकाण तुम्ही आम्ही ठरवतो. बेभरोसा आहे, नो गॅरंटी. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आलोय तर जायचंय. मग जाणं कसं पाहिजे? सहज आणि सोपं. कसं पाहिजे जाणं? सहज आणि सोपं. गेलेलं कळता कामा. भूमिका समजून घ्या. का झाकले या घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म तया परमपुरुष ऐसे नाम, आणि ते माझे निजधाम होऊन टाके. दिवा पेटले, त्याच्यावरती भांड उपडं ठेवलं, आत दिवा विजलाय का चालू आहे कळतं का? या रीतीनं जो पांडवा देह ठेवतो, पुढं काय म्हणतात भगवंत, तो केवळ परब्रह्म तया परमपुरुष ऐसे नाम, आणि ते माझे निजधाम होऊन टाके. अरे तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो, किंबहुना तो माझाच झाला. पण कधी? या रीतीनं जो देह ठेवतो तो. आणि म्हणून संतांचं जाणं हे सहज आहे. त्यांनी काय केले? मृत्यूवर विजय मिळवलाय. माझे मरण मी देखील, स्वतःच मरण त्याने डोळ्यानं पाहिलेलं असतं. या जन्माची नश्वरता त्याने लक्षात आणलेली असते. बरं असं बी जायचंय तसं बी जायचंय. भगवत भजनात गेलो तर काय फरक पडतोय? साधूच्या संगतीत गेलो तर काय फरक पडेल? जो साधू संगतीला गेला, माझ्या दर्शनी भजनला, सुपात्र देह वेचेला, तो जन्मला संत कोळी. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून जाणं सहज असावं. जाण्यात 2 प्रकार आहेत. एक जाणं म्हणजे देव घेऊन जातो, आणि दुसरं जाणं म्हणजे काळ घेऊन जातो. एक जाणं म्हणजे टाचा घासून जाणं, एक जाणं म्हणजे सहज जाणं. कळलं का? एक वाघीण असते. वाघीण आपल्या पिल्लांना जन्म देते. एवढी पिल्लं असतात, ती लहान लहान नुकतंच जन्म देते. आणि या गुहेतून त्या गुहेत घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सला फोन करते. काय करते ती?
आपल्या जबड्यात धरते, आपल्या दातात धरते, अलगद उचलून दुसरीकडे घेऊन जाते, दुसऱ्या गुहेत घेऊन जाते. दात लागतात का? अहो नाजूक आहे ते पिल्लू, पण दात अजिबात लागत नाही. पण त्याच जर वाघिणीला एखादं शिकार दिसलं ना, ताणून ताणून धरते. हो, आणि पकडते बरोबर इथं गाचकन नरडं धरते. चरा 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 रक्त पिते त्यातलं, त्याच दातानं, त्याच जबड्यानं. ते शिकार तिच्यापासून वाचण्यासाठी टाचा घासतं, हातपाय झाडतं, अंग झाडतं, पण ते सुटत नाही. ठरलेल्या जबड्यातनं ते सुटत नाही. भूमिका समजून घ्या. त्याच पद्धतीनं त्या वाघिणीचा आपल्या लेकरासाठी न्याय वेगळा आहे आणि शिकारीसाठी न्याय वेगळा आहे. तद्वत सज्जनाला घेऊन जातो भगवंत आणि दुर्जनाला घेऊन जातो तो काळ. आणि नेण्याचा प्रकार कसा असतो? जाताना टाचा घेऊन घासून घेऊन जातो कोण? काळ. आणि अर्जुनाला भगवंत सांगताना सांगतात, अर्जुना माझा भक्त देखून या, यम काळ जाती सांडून या, त्याशी मी विमानी बैसून या, आपण पैने तसे. अरे मी त्याला घेऊन जातो. आता मला सांगा, देवाने घेऊन जावं का काळाने घेऊन जावं? बोला, कोण न्यावं? देवाने न्यावं म्हटल्यानंतर आयुष्यभर त्याचंच भजन करायला पाहिजे ना, आहे का नाही? देवाने घेऊन जावं असं जर वाटत असेल तर आयुष्यभर त्याचं भजन करायला पाहिजे, पाहिजे का नाही? आम्ही काय करतो माहितीये का? संकट आले की देवाला हाक मारतो. लहानपणीची गोष्ट होती. आपले 4 मित्रात गोष्ट चालायची. हे लोक म्हणले त्या वड्यात अमावस्येच्या रात्री आंब्याच्या झाडावर एका फांदीवर भूत पाय सोडून बसतं. हो, आणि ते झपाटकन खातं बी. हे लहानपणीच्या गोष्टी. ही गोष्ट तशीच तिच्या डोक्यात होती. हे मोठं झालं, बाजारात गेलं आणि शेवटची इष्टी चुकलीन चालत आलं. येता येता त्याला बरोबर तो गोष्टीतला वडा दिसला. नेमकी अमावस्या होती आणि आंब्यात गोष्ट त्याला आठवलं का? म्हणले आंब्याचं झाड आहे म्हणले वड्यात, आणि त्या फांदीवर भूत पाय सोडून बसत. त्यानं बघितलं वर फांदीकडं हळूच. हो, अशा वेळेला नसलेलं भूत दिसतं. हो, तू वर बघितलं, तू घाबरलं. बाजाराची पिशवी खांद्यावर होती. तू बघितलं, राम 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 राम. वडा पार केला. वडा वर चढून जायपर्यंत राम 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 राम. वडा चढून गेला आणि ते झाड दिसायचं बंद झालं. झालं झिंग 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 झिंग. रामाचा उपयोग कुठपर्यंत? संकट जायपर्यंत. संकट गेलं, दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुख काय को होय. विठाल तुम्ही आजेमेळ्याची गोष्ट ऐकली का? आजेमेळ्याची गोष्ट कोणी कोणी ऐकली? आजेमेळा कसा होता? पापी होता ना, लई पाप केलं त्यानं. आजा मेळा पाप राशी ना मी गेला. आता ह्यातलं किती खरं किती खोटं कोणास ठाऊक बाबा. सांगतो आता गोष्ट. लय पाप केलं आजी मेळ्यानं. बघून येते बघितलं, करून येते केलं, वेश्यागमन केलं, परस्त्री बर भोग केला नाही का, भ्रष्टाचार केला, लबाडी केली, आडवाडवी केली, जिरवाजिरवी केली. ह्याला पाणी पाच, त्याला पाणी पाच, टेबला खाल्लं घे नाही का, कमिशन घे, सगळं केलं त्यानं. इतकी पाप केली, इतकी पाप केली. शेवटी वेश्येलाच एक पोरगं झालं तिच्यापासून. आणि योगायोगानं त्यानं नारायण नाव ठेवलं. योगायोगानं बरं. आणि मृत्यूशयेवर पडला म्हातारपणी. आणि पोरगं दुरावलं त्याच्यापासून. म्हणून पोराच्या विरहानं मरताना ते काय म्हणायला लागलं? कोणाच्या विरहानं? का देवाच्या? पोराच्या विरहानं. म्हणजे प्रपंचाच्या आसक्तीत मरताना बी आहे आणि पोराच्या विरहानं नारायण नारायण म्हणायला लागलं. काय सांगावं, मेलं ते नारायण म्हणता म्हणता. आणि काय सांगावं, असला पापी वाल्य अशा वेळा नारायण म्हटल्यामुळं कुठे गेला? खरंय नाही? खरंय. मग आपण बी तसंच करू, आयुष्यभर पाप करू आणि मरताना नारायण म्हणू.
लगेच वैकुंठाला. एवढं सोपं आहे ते. कुणी कथा लिहिली? हा बर, विरहानं कुणाच्या तर पुत्राच्या, पुत्राच्या विरहानं नारायण म्हणता म्हणता आसक्ती कुणात अडकली? जीव कुणात अडकला? पुत्रात अडकला का देवात अडकला? मग कसा जाईल तू वैकुंठाला? गोष्टीत अडकून पडू नका, कथेत अडकून पडू नका, प्रॅक्टिकल व्हा. ज्या विषयाचा आम्ही आयुष्यभर चिंतन करतो ना, तोच विषय अखेरच्या श्वासाला उफाळून येतो. सायासे करसी प्रपंच दिनसी, रात्रीचा दिवस करून आम्ही प्रपंच करतोय आणि मरताना आम्ही नारायणाचा धावा करतो. जमेल का? होणार ना. धावा करायचा सोडा, नारायण मुखात येणार बी नाही, येणार बी नाही. अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्याशी, तरीच मुखाशी नाम येते. कारण अखेरचा श्वास म्हणजे किर्र अंधार आहे. अनंत अमावस्या एकवटतात. एक एक रोमाचे ठाई शतबिंतूचे दुःख पायी, सांगता नये काही बैसरी नवहिद्वारे. इतक्या अनंत यातना होत असतात. ते यातनेमध्ये, त्या विषयामध्ये, त्या संकटामध्ये नामाचं स्मरण कधी होईल? होणार नाही. नामाचं स्मरण होण्यासाठी ओत प्रोत आला शीतळ शांतीचा वारा आयुष्यभरात अनुभवावा लागतो. त्यावेळेला शुद्ध चित्तामध्ये अखेरच्या श्वासाला भगवंताचं नामस्मरण येते. येत नाही इतर वेळेला. लक्षात ठेवा. अपेक्षा ठेवू बिला का? भूमिका समजून घ्या. आणि म्हणून आयुष्यभर परमार्थ करावा. मी नेहमी सांगतो, तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं का? पुढचा जन्म कुठला मिळतो हे तुम्हाला बघायचं आहे का? एक साधी गोष्ट करा. घरी गेल्यावर घरी जायचं आणि रात्री झोपताना एखाद्या विषयाचं पुस्तक वाचायचं, नाहीतर एखाद्या व्यक्तीचं स्मरण करायचं आणि मग झोपायचं. सकाळी ज्यावेळेला आम्ही डोळे उघडतो त्यावेळेला पहिल्यांदा डोळ्यासमोर कोण येतं? रात्री ज्या विषयाचं चिंतन केले तो विषय तरी, नाहीतर ज्या व्यक्तीचं स्मरण केलं तो व्यक्ती तरी. अनुभव घेऊन बघा घरी गेल्यावर. कळलं का? तसा मृत्यू ही गाढ झोप आहे. आणि त्या गाढ झोपेपूर्वी जो विषय आमच्या डोळ्यासमोर आलेला, त्याच विषयात जन्म म्हणजे सकाळ आहे. हो, जन्म झाल्याबरोबर तोच विषय डोळ्यासमोर होतो. त्याच विषयात त्या जीवाचा पुढचा जन्म वाहून जात असतो. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून परमार्थ का करावा? तो अंतकाळ साधण्यासाठी करावा. विठाल आयुष्यभर आम्ही प्रपंच करतो, पैन पै गाठीला जोडतो. आयुष्यभर फाटकं धोतर गाठ मारून वापरतो, बॅलन्स करून ठेवतो, नाही का? सगळ्या गोष्टी करून ठेवतो. आणि जर विचारला कोणासाठी केलेस? आता कोणासाठी? पोराबाळासाठी. काय एवढं आता हाय दिले देवानं, आपलं पोराच्यासाठी करून ठेवायचं. मर मर मरत, काबाड कष्ट करत, रात्रीचा दिवस करत. आजकाल परिस्थिती बघा काय आहे. खूप दयनीय अवस्था आहे. बापाचं आणि पोराचं किती पडतात ठरवून घ्या. खूप वाईट अवस्था आहे. ज्यांच्यासाठी केलं ते मात्र नाक मुरडतात. मला अशा प्रसंगाला एक कविता आठवते. ती कविता होती मला 5वीला. कितवीला कविता होती मला? ती 5वीला कविता होती. आणि आम्हाला एक बाई होती शिक्षिका म्हणून. तिनं मारून मारून पाठ करून घेतली कविता. त्या कवितेचा अर्थच कळत नव्हता. किरण आम्हाला त्याला कवितेचा अर्थच कळायचा नाही. आपण रट्ट देऊन त्याला त्याला आम्ही म्हणतो घोकमपट्टी. काय म्हणतो? हो, 10वी पर्यंत आम्हाला इंग्रजी कळायचीच नाही. पण मला इंग्रजी 70 मार्क आहेत. न कळता 70 मार्क. का? नुसतंच पाठ. शिवाजीच कोरोनेशन वॉज हेल्ड ऑन June 6, 1604 ॲट रायगड गागा पडत. तसं
बाईने मारला आम्हाला आणि पाठ करून घेतलं. अर्थच कळायचा नाही. बाईचा लय राग यायचा, हे कशाला कविता आम्हाला पाठ करून घेत्या बाई. जसा आमचा सूर्य मावळ तिकडे निघाला तसं त्या कवितेचा अर्थ कळायला लागला. कवितेचा अर्थ किती गोड आहे बघा. ती कविता आहे भारा तांबेंची. जनपळ भर म्हणतील हाय हाय, जनपळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य कार्य, जनपळ भर म्हणतील हाय हाय. सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे आपुला क्रमाचरतील. सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे आपुला क्रमाचरतील. तसेच वारे पुढे वाहतील, तसेच वारे पुढे वाहतील. मी जाता होईल का अंतराय, मी जाता राहील कार्य कार्य, जल फळभर म्हणतील हाय हाय. सगळे सोयरे डोळे पुसतील, उद्या आपुल्या कामी लागतील. सगळे सोयरे डोळे पुसतील, उद्या आपुल्या कामी लागतील. उठतील बसतील हसून खिदळतील, उठतील बसतील हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय, मी जाता राहील काय काय, जन फळभर म्हणतील हाय हाय. जन फळभर, जन फळभर, जन फळभर म्हणतील हाय हाय. जन फळभर म्हणतील हाय हाय. लय गडी हो चांगला होता, गेला बिचारा. सगळे सोयरे डोळे पुसतील, उद्या आपल्या कामी लागतील. उठतील बसतील हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय, मी जाता राहील कार्य काय. काय शब्द आहे तो. सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे आपला क्रमाचरतील. तसेच वारे पुढे वाहतील. मी जाता होईल काय अंतर आहे. त्या अंतराळात काय बदल होणार आहे माझ्या जाण्यानं? काही नाही. 450 अब्ज वर्ष झाली या पृथ्वीलाच. किती वर्ष झाली? 450 अब्ज वर्ष पृथ्वीला झाली. त्याच्या आधीपासून सूर्य आहे. त्याचं उगवणं मावळणं थांबले का आमच्यासाठी थांबणार आहे? कोण आपण? अर्थ कळला का? कबीराचा याच प्रसंगावर इतका सुंदर दोहा आहे. करणी करे क्यों डरे, करणी करे क्यों डरे, कर करके क्यों पछताए. पेड़ बोए बबूल के तो आम काटेगा, पेड़ बोए बबूल के तो आम काटे खाए. कर्ण करे क्यों डरे, कर्ण करे क्यों डरे, कर करके क्यों पछताए. पेड़ बोए बबूल के तो आम काटे खाए, पेड़ बोए बबूल के तो आम काटे खाए. मित्र बंधु जलपान तक बीवी रहेगी, मकान तक नेता आएगा, अग्निदान तक करके सभी समझान तक. मित्र बंधु जलपान तक बीवी रहेगी, मकान तक नेता आएगा, अग्निदान तक करके सभी समझान तक. उससे आगे भजन ही तेरा साथी, उससे आगे भजन ही तेरा साथी. भजन के बिना अकेला जाए, भजन के बिना
जलपान तक. मित्रपरिवार कुठपर्यंत आहे? खिस्सा गरम आहे तोपर्यंत. खिस्सा रिकामा झाला की वाकडी वाट करून जाते तो पुढे दिसल्यावर, ए चल बाबा आलं की मी तर काहीतरी मागेल. जोपर्यंत खिस्सा गरम आहे तो रामभाव तुमच्यासारखा माणूस नाही बघा. रामभाव फुगला काकत मांजरे आल्याच. मित्र बंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक. आयुष्यभर जी बायको कपडाला ठिपका लावून मिरवत असते, कारभारीनं मोटरसायकल स्टँडवरनं गाडीपर्यंत हरभरा किक मारले की टुणूक करून बसते. पुढं चौघांच्या खांद्यावर न जाताना ही उंबऱ्यापर्यंतच बीवी रहेगी मकान तक. पुढं बेटा आएगा अग्निदान तक. पोरग कुठपर्यंत? अग्नी देईपर्यंत. पोरग कधी म्हणले का बाबा म्हातारपणी तुम्हाला सोसायचं नाही, तुम्ही या बाहेर मी जातो आत? म्हणलं का कधी पोरग? अग्नी देत बाजूला बसत. घर का परिवार सभी स्मशान तक. सगळी मित्र बंधू परिवार सगळी बांधानं बसलेली असतील बघा. मध्ये ती पेटत असतात, सगळं बांधानं बसलेली असतील. काय बी म्हणणार आहो, जो आवडे सर्वाला तोच आवडे देवा. माणसाचं जीवन लय क्षणभंग, लय वाईट. नग 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 सगळं रडत असतं. त्यात एक मोरकी असतो, सगळ्या गावात असतो. असून आता का गेलेला का परत येणार आहे मी? उठा, 2-2 घास खाऊन घ्या चला. 2-2च जात्यात, तिसरा जातच नाही. पंगत तरी बसू द्या, भरकिवा भरक. बघा जाणं लयतल्या लक्षात राहतं 14 दिवसापर्यंत. मी ही विरक्तीनं बोलतोय बरं का, तुमच्यामध्ये विरक्ती निर्माण व्हावी. या महात्म्याच्या जाण्यानं आमचं जाणं लक्षात यावं, क्षणभंगुरता लक्षात यावी, म्हणून मी वैराग्य निर्माण होण्यासाठी सगळं बोलतोय. लक्षात ठेवा. तुकडोजी महाराजांच्या या प्रसंगावर विरक्ती निर्माण करणारा गोड अभंग आहे. ऐक मानवा भाई तू राम नाम घे. ऐक मानवा भाई तू राम नाम घे. नरासारखा नर जन्माला आला संसारा. हरिनाम घे माया सारी सोडून घे.
अभंग जरी पाठ केला का नाही तर सगळ्यांचे पाय जमिनीवर. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या स्मशानभूमीकडे आहे. गावात आहे का बाहेर आहे? बाहेर आहे. सरपंच आलेत का? सरपंच आलेत का? सरपंच साहेब जे आर काढा आता, एक ग्रामसभा बोलवा, बाहेरची स्मशानभूमी पाडा, गावाच्या चौकात बांधा. काय होईल माहितीये का, जाता येताना पेटताना दिसलं की हे तळाव येते. किती बी चिरबाजी बाहेर कर, आडवाडवी कर, पाणी पाजून ये, जाताना कुठं जायचं शेवटी इकडं जायचं. हे कळलं सगळं थांबते बघा. कारण प्रत्येकाला काय वाटतं, मी अश्वत्थामाचा, मी मरणारच नाही. जे सत्य आहे तेच ह्यांनी लपवून ठेवलेलं आहे. पण सत्य जर कळावं असं वाटतं. जीवनाचं सगळं महत्वाचं सत्य बघा. मी आमदार होईन, खासदार होईन, वकील होईन, मी मोठा होईन, इंजिनियर होईन, पैसेवाला होईन, व्यापारी होईन, हे सगळं कल्पना आहे. हो, हे सगळं भ्रम आहे. सत्य काय आहे? सत्य एकच आहे. सत्य काय आहे? मृत्यू आहे. कळलं का? माझं कीर्तन कळते का नाही? सांगा बरं, सत्य म्हणजे काय? नाही कळलं? भ्रम म्हणजे काय? बघा, एवढं प्रेमानं सांगून सुद्धा तुम्हाला कळलं झालंय सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. मी असंच एका ठिकाणी सत्य आणि भ्रम या विषयावर बोलत होतो. मी म्हटलं, गाड्यानं काय कळलं का? सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? एक बी सांगायला तयार नाही. सगळे मोठं डोळं करून माझ्याकडे बघत होते. म्हटलं, अरे असं काय चुकले माझं? विषय किती छान चाललंय. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, सांगा कोणीतरी. बऱ्याच वेळाने एकानं हात वर केला. मला बी जरा अभिमान वाटला. असू दे म्हटलं, हजारात एक तरी माझं कीर्तन करणारा श्रोता आहे. मी माझे कॉलर टायटन त्याला म्हटलं, सांग बाबा, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, सांग. तो म्हटला, महाराज तुम्ही सांगताय सगळं सत्य आहे हो, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. जे अर्थी एवढं गोड हसायला त्या अर्थी मी आतापर्यंत भ्रमातच आहे. असं नाही ना? तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. हे बघा, शाश्वत घर कोणतं आहे? ज्यावेळेला आम्ही या घराची आसक्ती सोडतो त्यावेळेला आम्हाला शाश्वत घर मिळतं. शाश्वत घर हे तुमचं आमचं आहे. आत्म्याचं शाश्वत घर हे परमात्मा आहे. भूमिका समजून घ्या. हे घर कुणाचंच नाही. भले मोठे मोठे महानधीश गेले, लंकाधीश गेले, ते कुणाचं राहिलेलं नाही. म्हणे तुकड्या घोडे हत्ती अशी क्षणात होईल माती, रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती. मग आम्हाला शाश्वत घर जर पाहिजे असेल तर आई घराबद्दल आसक्ती ठेवता कामा नये. म्हणून तुकडोजी महाराजांनी गोड सांगितले, तू म्हणशील घरदार, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. आमच्या दादांचं जे जाणं झालं ते कोरोनात गेले नाही का. कोरोनामध्ये त्यांना बघा, जाण्याला काही ना काहीतरी निमित्त लागतं. हो, जसं त्यांना कोरोनात बोलावून आलं तसं मलाही बोलावून आलं होतं. 13 दिवस मी बी हॉस्पिटलमध्ये होतो. हो, माझं बी स्कोर होता 15. पुन्हा याची गॅरंटी नव्हती. किंमत सांगतोय आयुष्याची, मनुष्य जन्माची किंमत सांगतो. काय उपयोग नाही. नाव, लौकिक, प्रतिष्ठा, मान, सन्मान ज्यावेळेला मृत्यू डोळ्यासमोर दिसतो ना तेव्हा सगळं फोल ठरतं. लक्षात ठेवा. तसं मी जिवंत उदाहरण आहे. माझी ख्याती मस्त महाराष्ट्रभर आहे. संत चरणराज बाळकृष्ण दादा वसंत गडकर. मग ते पाय घड्या काय, फुलांचा वर्षाव काय नाही का, हारांचा ढीग काय, कौतुक काय, प्रेम काय. म्हणजे 13 दिवस मी जेव्हा ऍडमिट होतो का नाही हॉस्पिटलमध्ये,
माझ्याजवळ कोणच येईना. लक्षात आलं का? माझ्याबरोबर होती 15-20 जण कोरोना पेशंट. अक्षरशः हो त्या 13 दिवस हॉस्पिटलमध्ये भिकाऱ्याला फेकते ते की नाही असं तुकडं, तसं डब आमच्याकडे फेकायची ते कंटेनर ते प्लास्टिकचं. जवळ आलं की आई बहीणच काढायची. रांगेत उभं राहिलेलं असायचं बाळकृष्ण महाराज. बाळकृष्ण महाराज कुठं उभे होते? रांगेत उभे होते. लक्ष्मण रेखा आखली होती. त्याच्या आत इकडे यायचं नाही, जेवण मिळणार नाही. आम्ही कैद्यासारखं गप उभं होतो. लक्षात आलं का? आणि ते उचलायची कंटेनर ती आणि अंगावर फेकायची. आम्ही झेलायचो ते जाऊन बसायचो. त्यावेळेला 13 दिवसात मला कळालं हे सगळं महाराज बिराज सगळं झूट आहे. काय उपयोग नाही. उचकी आली की महाराज गायब. तरी नशीब भगवंतानं मला त्यातनं बाहेर काढलं, नाहीतर प्लास्टिकच्या पिशवीतनंच आम्ही बाहेर होतो. इतकी वाईट अवस्था आहे, लक्षात ठेवा. म्हणून अभिमान नको, ताठा नको, श्रीमंतीचा गर्व नको, काही नको. मृत्यू समोर सगळं फोल आहे, सगळं फोल आहे. तोच खरा पुरुषार्थ आहे. विठाल तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. बरोबर आहे की नाही? 10 लाख रुपये घेऊन रांगेत उभी होती 2-2.5 वर्षापूर्वी. बरोबर ना दादा? 10 लाख रुपये घेऊन कोण विचारतो? इथेच राहील सडका. मेल्यावर त्या आपल्या बरोबर मातीचा एक मडका. लक्षात ठेवा. मग काय मंडळी म्हणा, महाराज पैसे मिळवायचे का नाही? जरूर जरूर मिळवायचे. बघा, श्रीमंत असणं पाप नाहीये. कोण म्हटलं पाप आहे? मी नेहमी सांगत असतो, आलिशान कारमधनं फिरा, आलिशान बंगल्यात राहा, बँक बॅलन्स खचून असू द्या, डाग दागिन्यानं मडा, काळजी नको. हो, पण त्यात फक्त गुंतू नका. नको नको मना गुंतू. मायेत दुःख नाही हो, माया जाळात दुःख आहे. संपत्तीत, पैशात, बंगल्यात दुःख नाही, त्याच्या आसक्तीत दुःख आहे. आसक्ती सोडणं म्हणजे मायाजाळ सोडणं. संपला विषय. कोण म्हटलं? अहो, भले भले संत श्रीमंतीत जगत. मी म्हणत नाही. ज्या वेळेला मी लक्ष्मीला भजतो ना, लक्षात आलं का? ती लक्ष्मीला भजत असताना नारायणालाही भजावं. एक दृष्ट सांगू, लक्ष्मीचं आणि नारायणाचं कडाक्याचं भांडण लागलं, खूप कडाक्याचं. लक्ष्मी लक्ष्मी कळलं का? लक्ष्मी म्हणे मी श्रेष्ठ. नारायण म्हणे अगं मी श्रेष्ठ आहे असं का करतेस? गा बसा, तुम्हाला काय अक्कल नाही. अक्कलच काढते. मी श्रेष्ठ आहे तरी नारायण विनम्रून अगं मी श्रेष्ठ आहे असं का करतेस? थांबा म्हणते, तुम्हाला पटवून दिल्याशिवाय कळत नाही म्हणले. एक दिवस काय झालं, पृथ्वी तलावरती 4 जण प्रेत घेऊन निघाले होते अंत्यसंस्काराला. 4 जण प्रेत घेऊन निघाले होते. लक्ष्मीनं वरून बघितलं, तिनं काय केलं माहितीये का? 500च्या नोटा खाली टाकल्या. पाऊसच पडला. ह्या 4घांनी मी वर बघितलं, आणि का म्हणले पैशाचा पाऊस पडायला लागलाय. त्या 4घांनी प्रेत दिलं टाकून. जाऊ दे म्हटलं, तिकडे पैसे गोळा करा. प्रेत टाकून दिलं, पैसे लागले गोळा करायला. लक्ष्मी हसली. नारायणराव कसं आहे, चांगलं अंत्यसंस्कारासारखं पवित्र काम टाकून कसं माझ्या मागे लागले? म्हणून म्हणते मी श्रेष्ठ आहे. नारायण म्हणाले, बाई बरोबर आहे तुझं, तू श्रेष्ठच खरं आहे. ती 4 तुझ्या मागणं पळाली, ते प्रेत का तुझ्या मागणं पळालं नाही? लक्ष्मी म्हटली, यावरती मेले ते कशाला येईल? वेडे, त्याचा अर्थ तसा नाही. त्या 4घांच्यात मी होतो म्हणून ते तुझ्या मागणं पळाले. त्या प्रेतात मीच नाही, ते कसं येईल तुझ्या मागणं? कळलं का अर्थ? सगळ्यांच्यात तो आहे म्हणून श्रीमंतीला किंमत आहे. टेकून ठेवले, टेकून ठेवले. त्याच्यात नारायणच नाही. 50 तोळ्याचं दागिनं घातलं, 5,000च्या अत्तरानं अंघोळ घातली, 15,000 मीटरवाले कपडे घातले, 5 पकवानं पुढं मांडले. पण कोणा पुढं? खाणार आहे का तिथं? उपभोगणार आहे का तिथं? उपभोगणारा महत्वाचा आहे.
मी म्हणत नाही पैसे मिळवू नका, जरूर पैशाला महत्व देऊया, पण उपभोगणारा जो कोण नारायण आहे तो आधी भजला पाहिजे. विठ्ठल कळला का अर्थ? तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. आता काय मंडळी म्हणणार, मग का बायका पोर सोडू का महाराज आम्ही? नाही. जो प्रपंचातनं पळपुट्यापणा करतो ना त्यासारखा नपुसक कोण नाही. आधी प्रपंच करावा नेटका. याचा अर्थ काय? प्रपंच नेटका का करावा माहित आहे का? आता नेटका करणं म्हणजे मजल्यावर कर्ज काढून मजल्यावर मजलं बांधणं नव्हे. नेटका करणं म्हणजे काय? आम्ही इतकं कर्तव्यदक्ष प्रपंचात राहिलं पाहिजे. पुरुष मंडळींना प्राथमिक सांगतो, इतकं कर्तव्यदक्ष राहिलं पाहिजे की ज्या वेळेला आम्ही घरी जाऊ आणि सांगू पंढरीची वारी जवळ आली, आता मला जाऊ दे, सोडशील का? बायका पोराने म्हणावं निश्चिंत तुम्ही जा, काही काळजी करू नका पाठीमागची. अशी व्यवस्था करून ठेवावी की पत्नीनं मुलांनी सांगावं तुम्ही निश्चिंत पंढरीला जा. बायका पोराचं काय घेणं देणं नाही, काय नाही, त्यांच्या पोटापाण्याचा विचार नाही, काय नाही. आणि वारगी घेतला पताका निघाला दिंडीला. हे गेलं घरी, म्हणले कारभारने मी पंढरीला निघालो. म्हणले ते आपल्या पोटाला 2 पोरं आहेत, त्यांचं काय, मी आहे तुम्हाला, माझं काय, आमच्या पोटापाण्यात जाळा तुमची तोंड, वैताग आलाय तुमचा. हो नवं झालाय संसार. शो वैताग लग्नाच्या आधी यायला लागतो. लग्न झाल्यावर सगळं भागून मग तुला वैताग जर येत असेल ना तर तुझ्यासारखा नापाक नपुसक कोण नाही. काय अर्थ आहे होता? विठाल कर्तव्य दक्ष राहू. मी नेहमी दृष्टांत देत असतो. मुलांना आपण शाळेत घालतो ना, आणि वर्षाच्या शेवटी पोरांच्याकडं मास्तर पुस्तक देतात, प्रगती पुस्तक. माहिती आहे काय देतात? प्रगती पुस्तक. आणि प्रगती पुस्तकाच्या शेवटी सही करायची असते. जिथं सही करायची असते तिथं काय लिहिलं असतं? काय लिहिलं असतं? जिथं सही करायची असते तिथं काय लिहिलं असतं? कोणाची सही? पालकाची, मालकाची नाही. आम्ही पोराचं मालक असल्यासारखं बघतो, पण शास्त्राने मी माहित आहे आम्ही मालक नाही, आम्ही पालक आहे. मालक तो आहे. मालक कोण आहे? तो मालक आहे. आम्ही पालक आहोत आणि पालकाची सही खाली करत असतो. ते आपली जी मुलं तर आपली म्हणून म्हणतो ना, ते आपली नसतात, ते त्यानं सांभाळत तुम्हाला मला दिलेले आहेत. सांभाळून झाली, लहानाची मोठी झाली, आपल्या पायावर उभी राहिली की अनासक्त कसं व्हावं. पांडुरंगा तू ही सांभाळायला दिली होतीस, सांभाळून मोठे केली, आता इथनं पुढची जबाबदारी तुझी, मला रिटायर कर बरं. किती सोपं आहे. पक्षी अंगण उतरती ते का गुंतनिया राहते. बरोबर आहे ना? तैसे असावे. आम्ही पाहुण्याच्या घरी जातो का नाही दादा? पाहुण्याच्या घरी जातो नाही का? पाहुण्याचा आणि आपला संबंध एक कप चहा पुरता. चहा पिलं की आपलं कलटे मारतो तिथनं. काय विचारतो, काय तुमच्या मुलीचं लग्न झाले का, मी करून देऊ का, तुमच्या अंगावर किती कर्ज आहे, मी फेडू का, तुम्हाला कुठला रोग झालाय तो मला द्या, म्हणतो का कधी? कपभर चहा पुरता संबंध. तैसे असावे. पाहुण्यासारखा आपल्याच घरात आपण राहिलं अनासक्ततेने विषय संपला. इतकं सोपं आहे. पण आम्ही झाले काय, आम्ही प्रपंचात गुंतून बसलोय, अडकून पडलोय, त्यामुळे दुःख भोगतोय. संतांचं जगणं खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. प्रपंचात असतात पण ते नसतात. कळला का अर्थ? तो म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. अर्थ कळला का? आणि म्हणून या विषयाला धरून अभंगाची सुरुवात फक्त करून देतो, आणि शिवेला मी पूर्णविराम देतो. सुंदर माझे जाते गे. आता काय म्हणले म्हणणार महाराज,
या महात्म्याच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे. आतापर्यंतचा विषय या प्रसंगाला अनुरूप होताच होता, पण जात्याचा आणि या प्रसंगाचा काय संबंध नाही का? कशाला ह्यो अभंग घेतला तुम्ही? काय संबंध आहे? ऐका, जात काय प्रकार आहे माहिती आहे का? जात आहे का तुमच्या घरी? सुंदर माझे जाते गे, कोणाकोणाच्या घरी जाते? कोणाकोणाच्या घरी आहेत? बस एक तुमच्या आई एकटीच्याच घरी. प्रत्येकाच्या घरी 8 चक्की असते. जातो कुठला आले आता आहे का ना? आहेत का जाती भेट ना? हो, खाली एक तळी असते, वर एक तळी असते. खालच्या तळीला टाके मारले असतात, वरच्या तळीला टाके मारले असतात. वरच्या तळीला खोटी असते आणि वरची तळी जात खोटीला धरून फिरवली धान्य टाकलं की पेटून बाहेर पडतं. कळलं का? आता ते सुंदर माझे जाते ग जनाबाई म्हणते. आता ते जात्यात दगडी जात्यात जनाबाईला काय सौंदर्य दिसलं? आणि तुम्ही टाकं मारलेल्या दगडाला काय सौंदर्य दिसलं? अर्थ त्याचा तसा नाही. सुंदर माझे जाते गे काय अर्थ आहे? आता हे जाते विसरा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, त्याचा अर्थ असा आहे. सुंदर माझे जाते गे, जाते गे नव्हे, जाते गे फिरते बहुते गे. कुठे फिरते हे? 84च्या फेऱ्यात. अर्थ कळला का? हा, जनाबाईला तुम्हा मला टेक्निक माहित आहे. उडदाच्या दाण्यावाने काळं जरी असलं तरी ते स्वतःला देखणं समजतं. म्हशीनं पाय दिले नाक का असं ना, त्याला वाटतं माझ्यासारखं चाफलीकडे नाक दुनियेत नाही. म्हणून जनाबाईला तुमची आमची खोड माहित आहे. सुंदर माझे जाते गे देवा फिरते बहुते गे. हे म्हणले जात निघाले 84च्या फेऱ्यात दुःख भोगायला. पांडुरंगा गेलेलं आयुष्य काळानं खाल्लं, राहिलेलं किती आहे माहित नाही. गती कर, अवधी कर. मोव्या गाव कौतुक
उपस्थित जमलेल्या सर्व श्रोता मायबाप बंधूजन, बबन कैलासवासी बबनराव ठोंबरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणासाठी तुम्ही जमलेले सर्व आप्तगण मित्रपरिवार, कैलासवासी बबनराव ठोंबरेंनी गेल्या 3 वर्षापूर्वी देह ठेवला. निमित्त कोरोनाचं होतं, पण प्रत्येकाला निमित्ताशिवाय जाता येत नाही. जाणं हे प्रत्येकाला आहे, पण जाण्यापूर्वी 3 संतांनी जी पोटी जन्माला घातली ती कर्तव्यदक्ष 2 पोलीस दलामध्ये आणि 1 मुंबईसारख्या ठिकाणी तुमचं पोट भरण्याचं काम करत असतात. खूप छान अशी खानावळ चालवतात. अशी कर्तव्यदक्ष आणि सुसंस्कारी मुलं आपल्या पाठीमागे ठेवून, हो का, गेल्यानंतरची तुमची उपस्थिती आणि त्यांचं वडिलांप्रतीचं प्रेम याचं प्रतीक आजच्या कीर्तनातून, आजच्या कार्यक्रमातून जाणवते. लक्षात ठेवा, माणूस गेला की 6 महिने लक्षात राहत नाही, पण 3 वर्ष आपल्या वडिलांचं ऋण फेडण्यासाठी म्हणून ही अपत्य तिन्ही किती सुंदर असं उपक्रम राबवतात. जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तुम्हाला सांगतो, पुरुष मंडळी हो, जिवंतपणे आपल्या अपत्यानं बापावर प्रेम करावंच करावं. पण बापाचं प्रेम इतकं मुलांवरती ऋण व्हावं की जोपर्यंत स्मरण आहे, जोपर्यंत सूर्यचंद्र, जोपर्यंत त्या मुलांच्या देहात प्राण आहे, तोपर्यंत वडिलांचं ऋण त्यांनी फेडत राहावं. आजकाल हे बघायला मिळत नाही. पण खऱ्या अर्थानं बबनराव ठोंबरेंच्या या 3 चिरंजीवांकडे पाहिलं, अपत्यांकडे पाहिलं तर खऱ्या अर्थानं कंठ दाटून येतो. काय मुलंही प्रेम करतात बापावरती. असो, त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहेत. त्यांना निश्चितच संत कुळात जन्म प्राप्त झाला असेल, कारण त्यांचं कार्य हे आजच्या कीर्तनातून, आजच्या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून लक्षात येतं. पुन्हा एकदा तुमच्या दुःखात आम्ही सर्व मंडळी सामील आहोत. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापाच्या चरणी अर्पण करतो. बबनराव ठोंबरे यांच्या चरणी अर्पण करतो. भगवंताच्या चरणी अर्पण करतो. माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकरी यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांना फुलं मिळाली का?